नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पूर्वीची जर का शिवसेना असती म्हणजे एकसंध शिवसेना, मग ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामधली असू देत किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या जर का नेतृत्वामधली शिवसेना असती, तर शिवसेनेच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची कोणाची हिंमत होती का? शिवसेनेच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्याची कोणाची हिंमत होती का? अरे एवढं कशाला, शिवसेनेच्या विरोधामध्ये ब्र हा शब्द उच्चारण्याची देखील कोणाची हिंमत नव्हती. पण ठाण्यामध्ये शिवसेनेच्या विरोधात आणि शिवसैनिकांच्या समोर शिवसेना हाय हाय, शिवसेना मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या गेल्या आहेत. आणि एकनाथ शिंदे हे काहीही बोलू शकले नाहीत. एकनाथ शिंदे गप्प बसलेत. नेमकं काय घडलंय ठाण्यामध्ये? एकनाथ शिंदे गप्प काय आहेत आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये घोषणाबाजी कोणी केली आहे बघणार आहोत आपण याच व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर येऊ द्यात, कारण खूप चांगल्या कमेंट्स या तुमच्याकडनं येत असतात. म्हणजे काही कमेंट्स मला आश्चर्य वाटतं की इतक्या चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक कमेंट्स केलेले असतात आणि मला त्याच्यातनं खूप चांगले मुद्दे सुद्धा मिळत असतात. असो, पण मी तेच सांगतोय, शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला राहिलेला आहे. मुळामध्ये मी तुम्हाला सांगू का, शिवसेना हा एक पक्ष नाही, शिवसेना ही एक भावना आहे. आणि त्यातून ठाण्यामध्ये तर आनंद दिघेच्या रूपाने बाळासाहेब ठाकरेंना एक असा हिरा मिळालेला होता की ज्यानं शिवसेनेला रस्त्यावरची ताकद बनवलं ठाण्यामध्ये. त्यानंतर त्याच मुशीमध्ये, त्याच तालमीमध्ये तयार झालेले एकनाथ शिंदे, एक साधा कार्यकर्ता, पण एक आनंद दिघेंच्या एका आदेशावर याच एकनाथ शिंदे यांनी डान्स बार तोडून टाकले. आनंद दिघेंचा एक शब्द असेल तर कोणाची टाप नव्हती. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या बाबतीमध्ये कोणी बोलेल त्याला एकनाथ शिंदे प्रत्युत्तर देत होते. पण हेच एकनाथ शिंदे जे एका छोट्याशा एक साधा कार्यकर्ता आणि कार्यकर्ता होत मोठा होत होत हेच एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते आज ठाणेकरांमध्ये तर भाई म्हणून ओळखले जातात. भाई म्हणजे त्या अर्थाने भाई नाही, भाई म्हणजे ज्याला भाऊ या नात्याने आपण म्हणतो, भाई एकनाथ भाई असा एक आवाज त्यांच्याबद्दल दिला जातो. पण त्या ठाण्यामध्ये घडतंय काय हा प्रश्न आपल्याला विचारात टाकतो. आणि ते सुद्धा शिवसेनेच्या बाबतीमध्ये. ही हिम्मत कोण करताय? आज ही हिम्मत झाली आहे आणि याचा विचार हा शिवसैनिकाला करावा लागणार आहे, एकनाथ शिंदेंना करावा लागणार आहे. ठाणे महापालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे युतीची सत्ता, युतीची म्हणजे महायुतीची सत्ता आहे. आज भाजप आणि शिवसेनेची ठाणे महापालिकेवर सत्ता आहे. ठाण्यावर शिवसेनेचा महापौर आहे आणि उपमहापौर भाजपचा आहे. एक सर्वसाधारण सभेची बैठक सगळी होती, सर्वसाधारण सभा सुरू होती. निमित्त काय घडलं तेही मी तुम्हाला सांगतो. म्हणजे या ज्या घोषणाबाजी ज्या आहेत या कोणी दिल्या आहेत हे जर तुम्हाला समजलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. सर्वसाधारण सभेमध्ये माझ्या मते 232 विकास कामांचा एक प्रस्ताव मांडला गेला. त्या प्रस्तावाला ताबडतोब म्हणजे 5व्या मिनिटात मंजुरी मिळाली. आणि ती मंजुरी मिळाली म्हणूनच आपल्या शेजारच्या बाकावरच्या पक्षाचा संताप झाला. म्हणजे पारदर्शकता नाही, आम्हाला विचारात घेतलं गेलं नाही असा सूर उमटवत त्यांनी डायरेक्ट घोषणाबाजी केली. घोषणाबाजी काय केली तर हाय हाय शिवसेना, हाय हाय शिवसेना मुर्दाबाद. आता तुम्हाला वाटेल की ही घोषणा विरोधी पक्षांनी दिली असेल. अजिबात नाही. हिम्मत आहे का कोणाची शिवसेनेच्या बद्दल बोलण्याचे? अजूनही कितीही झालं तरी बाळासाहेब ठाकरेंचं नाव या शिवसेना या 4 अक्षराच्या मागे जोडलं गेलंय. त्यामुळे आजही कोणीची अशी हिम्मत होऊ शकत नाही. पण तरी या घोषणा दिल्या गेल्या, त्या कोणी दिल्या? विरोधकांनी अजिबात नाही.
त्या दिल्या मित्रपक्षांनी. मित्रपक्ष म्हणजे आज शिवसेनेचा ठाण्यामधल्या महापालिकेमध्ये मित्रपक्ष आहे तो म्हणजे भाजप आहे. आणि भाजप ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेला आहे. याच भाजपच्या नगरसेवकांनी, याच भाजपच्या तिथल्या नेत्यांनी शिवसेनेच्या विरोधामध्ये ही घोषणाबाजी केली आहे, शिवसेना मुर्दाबाद. प्रचंड मोठी खडाजंगी झाली या सगळ्या प्रस्तावावरनं. या जे काही विकास योजनांचा जो सगळा प्रस्ताव आहे, हा प्रस्ताव तुम्ही मंजूर कसा केलात, 5 मिनिटांमध्ये मंजूर कसा केलात, आम्हाला विश्वासात घेतलं नाही, पारदर्शकता ठेवली नाहीत, आम्हाला याच्याबद्दलची कल्पना नाही, असं सांगत ही घोषणाबाजी झाली आहे. एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीची घोषणाबाजी सभागृहामध्ये इतर पक्ष देखील आहेत विरोधातले आणि सत्ताधारी पक्षामध्ये, आणि ते सुद्धा शिवसेनेच्या विरोधात ही घोषणाबाजी होतीये, ती सुद्धा भाजपच्या नगरसेवकांकडनं. याच्यासारखी धक्कादायक बाब दुसरी कुठलीही नाही. ही हिम्मत होतेच कुठनं, ही हिम्मत येतेच कुठनं शिवसेनेच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्याची? हा प्रश्न साधारणतः शिवसैनिकांच्या मनामध्ये त्यावेळेला निश्चित उद्भवलेला असेल की आजवर कधी शिवसेनेच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची घोषणाबाजी करण्याची कुणाची हिम्मत नव्हती, ती आज कशी झाली? एकनाथ शिंदेसारखा एकनाथ भाई तिथे असताना हे का घडतंय आणि एकनाथ शिंदे गप्प काय आहेत, हा प्रश्न सुद्धा आता ठाण्यातल्या शिवसैनिकांच्या मनामध्ये असेल. जे एकनाथ शिंदे ठाणेकरांनी बघितले, जे एकनाथ शिंदे शिवसैनिकांनी बघितलेले आहेत, ते एकनाथ शिंदे म्हणजे एवढंच जरी काही झालं तरी कोणाचं ऐकून न घेणारे आणि त्याला जशास तसं उत्तर देणारे एकनाथ शिंदे गेले कुठे? आज एकनाथ शिंदेची भाषा काय आहे? एवढं सगळं झाल्यानंतर की आपण एकत्र बसूयात, नेमकं काय घडलेलं आहे त्यावर चर्चा करूयात, अशी भाषा ही एकनाथ शिंदेंना ज्यांनी जवळनं पाहिलेलं आहे, यापूर्वीचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरचे नाहीत, यापूर्वीचे एकनाथ शिंदे ज्यांनी पाहिलेले आहेत त्यांना हे नक्की कळेल की एकनाथ शिंदे बदललेत. एकनाथ शिंदेमध्ये बदल झालाय. पण असा कोणता बदल झालाय की आज शिवसेनेच्या विरोधामध्ये एवढी मोठी घोषणाबाजी होत असताना एकनाथ शिंदे काहीच का बोलत नाहीयेत? एकनाथ शिंदेंवर नेमका दबाव कुठला आहे हा प्रश्न आता शिवसैनिक विचारायला लागलाय, ठाणेकर विचारतायत. ठाणेकरांमध्ये कुजबूज सुरू झालेली आहे की भाजप एकनाथ शिंदेंना दाबायचा प्रयत्न करतोय. भाजप एकनाथ शिंदे, आता भाजपची जो काही फायदा एकनाथ शिंदेंकडनं जो काही घ्यायचा होता तो भाजपचा घेऊन झालाय. आता भाजप एकनाथ शिंदेंना दाबण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून हे सगळं घडतंय. पण मग जर हे घडत असेल तर त्याला कारण काय आहेत? त्याला काही कारण आहेत. एक लक्षात घ्या, आज एकनाथ शिंदे जर या अशा पद्धतीने आपलाच मित्रपक्ष शिवसेनेबद्दल बोलतोय आणि ते सुद्धा कुठल्या शिवसेनेबद्दल? बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेबद्दल. हे जर पहिले एकनाथ शिंदे असते तर ऐकूनच घेतलं नसतं. मुंबई पेटली असती, ठाणे पेटले असते, राडे झाले असते. पण तसं काहीच नाही आहे. आपण चर्चा करूया, अशी भाषा एकनाथ शिंदेंची. याला एवढंच कारण आहे की आज एकनाथ शिंदेंच्या समोर एक प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टामध्ये नाव आणि चिन्हाची लढाई सुरू आहे. कधीही निकाल येऊ शकतो, निकाल येणार, 100% येणार. पण तो काय येणार? आणि ते सगळं, ती एक टांगती तलवार आहेच एकनाथ शिंदेंच्या डोक्यावर. त्यामुळे एकनाथ शिंदे थोडे दबलेले आहेत. दुसरीकडे आपण बघतोय एकनाथ शिंदे 2022 मध्ये जे काही शिवसेनेतनं फुटून बाहेर पडले, त्याला त्यावेळेलाही एक कुजबूज झाली होती की ईडीची एक भीती एकनाथ शिंदेंना होती आणि म्हणून एकनाथ शिंदेंनी भाजपचं ऐकलं आणि ते मूळ शिवसेनेतनं बाहेर पडले. उद्धव ठाकरेंच्या साथ सोडून ते बाहेर पडले. ही जी ईडीची सुद्धा एक भीती आहे ती आजही एकनाथ शिंदेंच्या डोक्यावर आहे का? ही देखील एक कुजबूज आहे. आणि त्यातून दुसरा प्रश्न असा येतो की भाजपच्या नगरसेवकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये एवढं हिंमत येते कुठनं? ही हिंमत येते कारण त्यांना केंद्राच्या नेतृत्वाचं बळ आहे आणि म्हणून
इथले स्थानिक जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते त्या पद्धतीने आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर व्यवहार करतायत. या सगळ्याच्या चर्चेनंतर जर का आपण बघितलं तर आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे की ठाण्यामध्ये जे आता घडलंय, ठाणे महापालिकेमध्ये एका सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने ही गोष्ट ही भविष्यासाठी म्हणजे ही या घटनेकडे अत्यंत गांभीर्यपूर्वक बघायला लागणार आहे. कारण ठाण्यातली ही घटना जरी तुम्हाला वरवरची छोटी वाटत असली तरी ती छोटी नाही. भविष्यातली ही खूप मोठी घटना ठरू शकते. भविष्यामध्ये खूप मोठा संघर्ष यातनं निर्माण होऊ शकणार आहे. कारण कितीही झालं तरी एकनाथ शिंदेंना हे रुचणार नाही. आणि म्हणूनच सांगतोय की एकनाथ शिंदे हे आत्ता देखील दिल्लीला जे गेलेले आहेत, ज्या पद्धतीने राज्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत, मग विधान परिषदेच्या निमित्ताने असू देत, आता विधान परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही त्याच्यावरनं निवडून जाणारे जे काही विधान परिषदेचे आमदार असतील, त्याच्यामध्ये सुद्धा भाजप 12ची संख्येवर आपले उमेदवार देणार आहे आणि शिवसेनेला फक्त 3. हे मान्य नाही आहे एकनाथ शिंदेंना. या सगळ्या गोष्टींसाठी आणि ज्या पद्धतीने सध्या या राज्यामध्ये ज्या काही गोष्टी सुरू आहेत, या सगळ्या गोष्टी पुन्हा दिल्लीच्या भाजपच्या नेतृत्वाच्या कानावर घालण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये गेलेत. पण तरीही एकनाथ शिंदे फार काही करू शकतील असं वाटत नाही आहे. ही कुजबूज ठाण्यामध्येच आहे. कारण एकनाथ शिंदेंचे हात दगडाखाली सापडलेत. पुढचे 3-3.5 वर्ष तर कोणत्याही निवडणुका नाही आहेत. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंना कसा आणखीन दाबता येईल या पद्धतीचे वेगवेगळे प्रयत्न करत आहे. पण तुम्हाला काय वाटतंय मित्रो? मला तुमच्याकडनं सुद्धा हेच पाहिजे की आजपर्यंत शिवसेनेवर ब्र उच्चारण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती आज भाजपची मंडळी ही शिवसेना हाय हाय, शिवसेना मुर्दाबाद अशा घोषणा महापालिकेमध्ये देतीये. ही हिंमत जी येते ती कुठून येते आपल्याला माहिती आहे. पण ही हिंमत यापूर्वी कधी होऊ शकली असती का? दाखवली गेली असती का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, खरंच एकनाथ शिंदे हे पूर्वीचे एकनाथ शिंदे राहिले नाही आहेत? एकनाथ शिंदे बदललेत का? काही दबावात आहेत का? दुसरा प्रश्न. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.